लाईव्ह 24 तास. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत गारगोटी येथील केंद्रीय विद्या मंदिर अर्थात पागा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुदरगड तालुक्याच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. गारगोटी येथील केंद्रीय विद्या मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि इतर शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सोरटे, ग्रामपंचायत सदस्य अजितदादा देसाई, भुदरगड तालुका संघाचे संचालक विजय कोटकर, माजी सरपंच संदेश भोपळे यांच्यासह मच्छिंद्र मुगडे, विलास मोरे, शिवाजी कुरळे, अमर शिंदे, पांडुरंग मुगडे, बजरंग साळवी, भालचंद्र कलकुटकी, अविनाश रेपे, अंकुश चव्हाशी, अमोल नाईक, अरुण गायकवाड, प्रदीप सकट, प्रीतम देवर्डे, रणजित सोरटे, मकरंद चव्हाशे, सागर माळी, वैभव जाधव, सौरभ तोंडले, रोहित पाळकर आणि अक्षय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा सामाजिक उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. अशा उपक्रमांमुळे शिक्षणाला चालना मिळण्यास मदत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. लाईव्ह 24 तास न्यूजसाठी वैभव जाधव, गारगोटी. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.